नमस्कार मित्रांनो, चौधरी फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चला तर आज मी दाखवतो तुम्हाला, आपण डिसेंबरमध्ये तैवान पिंक या पेरूची लागवड केली होती। आजच्या तारखेला आपण दाखवतो तुम्हाला की त्या पेरूला लागून आज जवळपास 4 महिने झालेले आहेत। 4 महिन्यात त्यांची ग्रोथ कशी झाली, काय झाली आणि आता त्यांची अवस्था काय आहे तर बघूया। चला मित्रांनो, तर बघा, आज या झाडांची ग्रोथ अशी झाली आहे की याला आता झाड आहे फक्त आणि फक्त आपलं झाड जे आहे हे आता फक्त 1 ते 1.25 फुटाचं झालं आहे आणि याला आपण बघू शकता की कशा प्रकारे कळ्या लागलेल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की या कळ्यांचं करायचं काय, तर बघा, आता हे झाड वयाने खूप लहान असल्यामुळे आता आपल्याला ह्या ज्या कळ्या आलेल्या आहेत ह्या कळ्या आता आपल्याला अशा तोडून टाकाव्या लागतात, कारण की कळ्या जर नाही तोडल्या तर या कळ्यांचं रूपांतर फळामध्ये होईल आणि झाडाची ही ग्रोथ होणार नाही। आणि त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे की हा जो शेंडा आलेला आहे हा शेंडा असा आपल्याला तोडून टाकायचा आहे, जेणेकरून या इथनं आपल्याला अजून 2 असे डीर फुटतील आणि आपल्या झाडाला आता या डंगेच्या 1 आणि अजून 2 अशा 3 डंगा मिळतील। तसेच इथेही सुद्धा तसंच आपल्याला मिळेल। आता हा पण एक शेंडा आहे, आपण हा पण तोडू। आता बघा, हे दुसरं झाड बघा, याला बघा किती कळ्या आलेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कळ्या आणि आता याचाही आपण शेंडा असाच तोडून घेणार आहे। आता या शेंडा तोडल्याने आता याला 3 डंगा आहेत आणि या 3ला 2 2 आणि 2 अशा मिळून 6 अजून नवीन फांद्या येतील आणि त्यामुळे आपल्या झाडाची जी ग्रोथ आहे ही लवकरात लवकर होईल। आता हे बघा, आपण हे बघू शकता, या झाडाला सुद्धा किती कळ्या लागलेल्या आहेत। हे आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या सर्वच कळ्या आपल्याला ह्या अशा तोडून टाकत राहावं लागणार आहे, जेणेकरून आपल्या झाडाची जी ग्रोथ आहे ही चांगल्या प्रकारे होईल आणि आपलं झाड चांगलं डेरेबाज होईल आणि मोठं वाढेल। तर बघा मित्रांनो, कसा वाटला आपल्याला व्हिडिओ आणि कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।